हॅलो फ्रेंड्स, स्पेशल फूड विथ आरतीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर आज आपण बघणार आहोत मस्त चविष्ट अशी शेवभाजी. तर त्याच्यासाठी मी इथं कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवले. तेल गरम झाल्यानंतर इथं अर्धा चमचा जिरे आणि 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरलेले टाकून घ्यायचे. कांदा परतल्यानंतर पाव चमचा हळद टाकून घ्यायची आणि हे छान परतून घ्यायचं. त्याच्यानंतर एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरलेला कांद्यामध्ये टाकून छान टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा. आता याच्यानंतर अद्रक, लसूण, कोथिंबीरची पेस्ट 1 चमचाभर टाकून छान परतून घ्यायची. आता हे परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार मसाला म्हणजे कांदा, लसूण मसाला तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तो किंवा डेली तुम्ही जो वापरता तो मसाला टाकायचा आणि तिखटचं प्रमाण तुमच्यावर अवेलेबल आहे. आता हे सगळं मसाला एकत्र करून छान परतून घ्यायचा आणि पाणी जास्त टाकणार नाही आहे मी. पाणी टाकताना मी 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकले आणि छान उकळल्यानंतर याच्यामध्ये शेव टाकून घ्यायची. आता शेव वापरताना लाल शेव असते ती जाड तशी शेव वापरायची म्हणजे उकळल्यानंतर एकदम ती म्हणजे रस्स्यामध्ये मेल्ट होत नाही. आता इथं पाणी वाढवल्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं. त्यानंतर हातावर चोळून कसुरी मेथी टाकून घ्यायची. कसुरी मेथीने छान फ्लेवर आणि टेस्ट येते आणि एक उकळी आल्यानंतर शेव टाकून घ्यायची आणि लगेच गॅस बंद करून सर्व्ह करायला घ्यायची. तर रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब.